नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 12वी नंतर फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांची प्रोविजनल मेरिट लिस्ट ही जाहीर झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण आपला मेरिट स्टेटस चेक करणार आहोत, त्याच पद्धतीने रँक मार्क कॅटेगरी चेक करणार आहोत। त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपला जनरल मेरिट नंबर, युनिव्हर्सिटी मेरिट नंबर, कॅटेगरी वाईज मेरिट नंबर, त्याच पद्धतीने ऑल इंडिया मेरिट नंबर या पद्धतीने सर्व मेरिटचं स्टेटस आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि ॲडमिशन संदर्भातील अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला cetcell.mahacet.org अशी टाईप करायची आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर आपली वेबसाईट ओपन होणार आहे। त्यानंतर डाव्या बाजूला अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये बी टेक अशी टॅब दिसेल, त्या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपली वेबसाईट ओपन झालेली आहे। तर मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। आपण तिथे जाऊन पण आपली प्रोविजनल मेरिट लिस्ट चेक करू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी डाव्या बाजूला इम्पॉर्टंट लिंक्समध्ये चेक प्रोविजनल मेरिट लिस्ट स्टेटस असा ऑप्शन आहे, त्या टॅबवरती आपण क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स दिसणार आहे। तर इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे। तर त्यामध्ये सुरुवातीला उमेदवारांनी स्वतःच्या लॉग इनमधून तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये स्वतःच्या नावाची खात्री करून घ्यायची आहे। त्यानंतर उमेदवारांनी त्याच्या किंवा तिच्या लॉग इनमध्ये तात्पुरती गुणवत्ता यादीमध्ये दर्शवण्यात आलेले नाव, त्यानंतर पात्रता, त्यानंतर गुण म्हणजेच मार्क्स, त्यानंतर त्याचं जेंडर मेल किंवा फिमेल, त्यानंतर त्याची कॅटेगरी, हे स्वतःहून केलेले स्वतःचे विशेष आरक्षण याच्यामध्ये त्याने किंवा तिने केलेले दावे बरोबर आहे का नाही याची खात्री करून घ्यायची। म्हणजे जी माहिती आपण भरलेली आहे ती बरोबर आहे की नाही ती चेक करून घ्यायचं आहे। त्याचमध्ये जर चुकलेलं असेल तर आपण यावेळेस ग्रीव्हियन्स टाकून ते चेंज करू शकतो। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली इंटर ॲप्लिकेशन आय डीमध्ये आपला ॲप्लिकेशन आय डी टाकायचा आहे। ॲप्लिकेशन आय डी टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इंटर डेट ऑफ बर्थ, तर या ठिकाणी आपली जी जन्मतारीख आहे, डेट ऑफ बर्थ आहे, ती या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे। तर डेट ऑफ बर्थ टाकताना सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी इयर सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर मंथ सिलेक्ट करायचं आहे आणि मंथ सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला डेट सिलेक्ट करायची आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर आपल्याला सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपली मेरिट लिस्ट ओपन झालेली आहे। तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला जी पर्सनल डिटेल्समध्ये आपलं कॅन्डिडेट फुल नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, त्याच्यानंतर कॅटेगरी, ही सर्व माहिती यामध्ये आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर त्याचे PCM CETचे मार्क्स, त्याच पद्धतीने तुमचे 12वीचे मार्क्स वगैरे सर्व या ठिकाणी दिसणार आहे। आणि त्यानंतर खाली युअर PCM प्रोविजनल मेरिट लिस्ट स्टेटस, तर यामध्ये आता आपले जे PCMच्या मेरिट आहे ते आपण या ठिकाणी आता बघून घेऊया। तर या ठिकाणी सुरुवातीला 1 नंबर PCM स्टेट जनरल मेरिट नंबर, तर यामध्ये मित्रांनो आपला या ठिकाणी जो नंबर दिसतोय तो 1,62,727 PCMवरती आपल्याला 54.14 मार्क्स आहे। त्यावरती जनरल मेरिट नंबर आहे। तर म्हणजे या जनरल मेरिट नंबर म्हणजे ओव्हरऑल जे 2.5-3 लाख स्टुडंट्सनी फॉर्म भरलेले आहे, CETचे रजिस्ट्रेशन केले आणि व्हेरिफिकेशन केले, त्या मुलांमध्ये आपला तो नंबर आहे 1,62,727। त्यानंतर PCM युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी नंबर आहे 41,806। तर तो मेरिट नंबर म्हणजे जो आपला नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यातील जे विद्यार्थी होते 12वीला त्या विद्यार्थ्यांमधील तो नंबर आहे। त्यानंतर PCM स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर आहे 56,286, तो आपल्या कॅटेगरी OBC कॅटेगरीमधला नंबर आहे। त्यानंतर युनिव्हर्सिटी कॅटेगरी मेरिट नंबर आहे, म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये OBC कॅटेगरी आहे, तर त्या कॅटेगरीमध्ये आपला 16,505 नंबर आहे। आणि PCM ऑल इंडिया मेरिट नंबर 1,87,771। तर यामध्ये ऑल इंडिया मेरिटमध्ये पूर्ण भारतातील जे विद्यार्थी आहे, JEE वगैरे सर्व पकडून ते सर्व मिळून तो नंबर आहे ऑल इंडिया मेरिट नंबर। त्यानंतर युअर PCM और PCB ग्रुप प्रोविजनल मेरिट स्टेटस, तर यामध्ये मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना PCB ग्रुपवरती ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी पण फॉर्म भरलेला आहे। त्यामध्ये ज्या काही 6 ब्रँच आहे त्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी, बायोमेडिकल इंजिनिअरिंग वगैरे ह्या ज्या फूड टेक्नॉलॉजी त्या ब्रँचला ॲडमिशन घ्यायचं असेल तुम्ही PCM
PCB थ्रू घेऊ शकता. तर त्यामध्ये पण तुमचा स्टेट मेरिट नंबर आहे 1,70,819. त्यात पुणे युनिव्हर्सिटीचा होम युनिव्हर्सिटी नंबर आहे, कॅटेगरी वाईज नंबर आहे, ऑल इंडिया मेरिट नंबर आहे. ही सर्व इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने यामध्ये आपले मेरिट नंबर दिलेले. जनरल मेरिट नंबर आहे, युनिव्हर्सिटी मेरिट नंबर आहे जनरल, त्यानंतर स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर आहे, त्यात युनिव्हर्सिटी कॅटेगरी मेरिट नंबर आहे आणि ऑल इंडिया मेरिट नंबर आहे. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला आपला जो कॅटेगरी मेरिट नंबर आणि युनिव्हर्सिटी मेरिट नंबर आहे तो महत्त्वाचा आहे. अशा पद्धतीने ते आपल्या मेरिटमध्ये बघून घ्यायचं आहे. त्यामध्ये जर आपले काही करेक्शन्स असतील, समजा कॅटेगरी वगैरे या फॉर्ममध्ये आपल्याला काही चेंज करायचं असेल, तर आपण आत्ता ग्रीव्हन्स तुमचा चालू आहे 23, 24, 25 या 3 दिवसामध्ये तुम्ही करू शकता. या ठिकाणी पुन्हा एकदा खाली इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. ते मी तुम्हाला ऑलरेडी पहिले सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने ते इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचे आणि आपली PDF आपल्याकडे सेव्ह करून ठेवायची किंवा त्याची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला मेरिट लिस्ट बघायची आहे. मेरिट लिस्ट